नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष्य सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण पोलीस भरती, आरोग्य भरती, रेल्वे भरती तसेच इतर ज्या काही सर्वसेवा भरत्या असतात, तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू घडामोडींचे प्रश्न या ठिकाणी आपण माहितीसकट कव्हर करून घेणार आहोत. सर्व प्रश्न IMPS आहेत. एक्स्ट्रा माहिती देखील आपण या ठिकाणी कव्हर केलेली आहे, जी येणाऱ्या भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणार आहे. आजचा आपला भाग असणार आहे 414वा. या भागामध्ये आपण 24 डिसेंबर 2025 या दिवसातील काही महत्त्वाचे चालू घडामोडींचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेऊया. पहिला प्रश्न आहे, सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प काशिवाजाकी. नाव लक्षात ठेवायचं आहे, काशिवाजाकी हा बघा जगातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प आहे, जो कोणता देश पुन्हा सुरू करणार आहे. तर हा जगातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प काही वर्षांपूर्वी बंद करण्यात आला होता. त्याचं कारण वगैरे सर्व आपण कव्हर करणारच आहोत. तर हा काशिवाजाकी जो प्रकल्प आहे बघा, जो जगातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प आहे, तर तो कोणता देश पुन्हा सुरू करणार आहे? तर पर्याय ब जपान. जपान हा देश बघा जगातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प काशिवाजाकी जो बंद होता बघा, तर तो आता पुन्हा सुरू करणार आहे. अशी तयारी बघा जपानच्या पंतप्रधानांनी दर्शवलेली आहे. 2011ला फुकुशिमा लक्षात ठेवायचं आहे, 2011ला फुकुशिमा भूकंप आणि त्सुनामीनंतर हा अणुऊर्जा प्रकल्प बंद करण्यात आला होता. केव्हा? तर 2011ला जेव्हा त्सुनामी वगैरे आली होती बघा, तर त्यावेळी हा प्रकल्प बंद करण्यात आला होता. हा अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या प्रांतामध्ये आहे? तर निगारा प्रांत. लक्षात ठेवायचं आहे, निगारा प्रांतामध्ये हा अणुऊर्जा प्रकल्प आहे. फुकुशिमा दुर्घटनेनंतर जपानने कार्यक्षम असलेल्या 33 अणुऊर्जा प्रकल्पापैकी 14 प्रकल्प हे पुन्हा सुरू केले होते. किती? 33 पैकी 14 प्रकल्प हे पुन्हा सुरू केले होते. 2011 नंतर टेप्कोकडून चालवला जाणारा हा पहिला अणुऊर्जा प्रकल्प ठरणार आहे. लक्षात ठेवायचं आहे, 2011 नंतर टेप्कोकडून चालवला जाणारा हा पहिला अणुऊर्जा प्रकल्प ठरणार आहे. या अगोदर हा जो काही काशिवाजाकी प्रकल्प होता बघा, तर तो टोकियो इलेक्ट्रिक पॉवर कंपनी चालवत होती. अगोदर कोण चालवत होती? तर टोकियो इलेक्ट्रिक पॉवर कंपनी अगोदर हा प्रकल्प चालवत होती. आता हा प्रकल्प टेप्कोकडून चालवला जाणार आहे आणि 2011 नंतर टेप्कोकडून चालवला जाणारा हा पहिलाच अणुऊर्जा प्रकल्प ठरणार आहे. लक्षात ठेवायचं आहे. हा जो काही प्रकल्प आहे, तर तो पुन्हा सुरू होऊ नये यासाठी त्या ठिकाणचे जे काही नागरिक आहेत बघा, जपानचे नागरिक, तर त्यांनी आंदोलन देखील पुकारलेले आहे सरकार विरुद्ध. आता सरकार विरुद्ध आंदोलन पुकारलेले आहे. तर जपानचे सध्याचे पंतप्रधान कोण आहेत? तर सनाए ताकाइची. सनाए ताकाइची ही सध्या जपानच्या पंतप्रधान आहेत. दुसरा प्रश्न आहे, नुकतंच राष्ट्रीय शेतकरी दिवस हा कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? यावर 2 प्रश्न विचारले जाऊ शकतात बघा. एक प्रश्न, राष्ट्रीय शेतकरी दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर तो बघा 23 डिसेंबर या दिवशी साजरा करण्यात आला. लक्षात ठेवायचं आहे, राष्ट्रीय शेतकरी दिवस हा दरवर्षी 23 डिसेंबरला साजरा केला जातो. दुसरा प्रश्न असा विचारला जातो, राष्ट्रीय शेतकरी दिवस हा कोणाच्या जन्मदिनानिमित्त साजरा केला जातो? तर भारताचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग. नाव लक्षात ठेवायचं आहे, चौधरी चरण सिंग यांना बघा 2024 साली भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. लक्षात ठेवायचं आहे, भारतरत्न या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. आणि या चौधरी चरण सिंग यांचा बघा जन्मदिवस भारतामध्ये राष्ट्रीय शेतकरी दिवस हा साजरा केला जातो. आता कशासाठी? तर त्यांनी शेतीत सुधारणा घडवून आणण्यासाठी तसेच शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी जे काही महत्त्वपूर्ण धोरणे आणली होती बघा, तर त्यासाठी चौधरी चरण सिंग यांचा जन्मदिवस हा भारतामध्ये राष्ट्रीय शेतकरी दिवस म्हणून साजरा केला जातो. ऑप्शन म्हणून दुसरा एक प्रश्न विचारला जातो बघा, महाराष्ट्रामध्ये कृषी दिवस हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर महाराष्ट्रामध्ये कृषी दिवस हा 1 जुलैला साजरा केला जातो. कोणानिमित्त? तर बघा वसंतराव नाईक. लक्षात ठेवायचे, वसंतराव नाईक. तिसरा प्रश्न आहे, क्वाड देशाचा प्रथम संयुक्त लॉजिस्टिक्स सराव हा कोठे आयोजित करण्यात आला? तर क्वाड देशाचा प्रथम संयुक्त लॉजिस्टिक्स सराव हा
पर्याय अमेरिका. अमेरिका या देशामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. यामध्ये सहभाग कोणत्या देशाचा असणार आहे? तर यामध्ये सहभाग असणार आहे अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलिया, जपान या 4 महत्त्वपूर्ण देशाचा यामध्ये सहभाग असणार आहे. क्वाडचा हा पहिलाच प्रत्यक्ष मैदानी लॉजिस्टिक्स सराव असणार आहे. क्वाडची जर आपण स्थापना पाहिली तर क्वाडची स्थापना ही 2004 साली झाली होती किंवा 2004 साली स्थापना झाली होती. 4 देशांचा लोकशाही अनौपचारिक गट आहे. हा जो काही क्वाड आहे बघा, तर तो 4 देशांचा लोकशाही अनौपचारिक गट आहे, ज्याला आपण चतुर्भुज सुरक्षा संवाद म्हणतो. चौथा प्रश्न आहे, सध्या चर्चेत असलेली आसाम चळवळ ही कोणत्या वर्षी सुरू झाली होती? तर सध्या चर्चेत असलेली आसाम चळवळ ही बघा पर्याय 1979 साली किंवा 1979 साली बघा आसाम चळवळ ही सुरू झाली होती. समाप्त केव्हा झाली? तर 1985 साली. 1979 साली सुरू आणि समाप्त झाली 1985 साली. जवळपास 6 वर्ष ही चळवळ बघा सुरू होती. किती? 6 वर्ष. थोडीशी माहिती पाहूया. बेकायदेशीर स्थलांतरितांच्या विरोधामध्ये, कोणाविरुद्ध? तर बेकायदेशीर स्थलांतरीच्या विरोधामध्ये आसाम चळवळ ही उभी झाली होती. जो एक महत्त्वाचा उठाव होता, जो जवळपास 6 वर्ष चालला होता, 1979 ते 1985 दरम्यान. यामध्ये नेतृत्व कोणी केले होते? तर अखिल आसाम विद्यार्थी संघटना तसेच अखिल आसाम गणसंग्राम परिषद. लक्षात ठेवायचं आहे, दोघांनी नेतृत्व केलं होतं यामध्ये. अखिल आसाम विद्यार्थी संघटना, अखिल आसाम गणसंग्राम परिषद यांनी बघा यामध्ये नेतृत्व हे केले होते, ज्यामध्ये आसामी लोकांची ओळख, संस्कृती, राजकीय हक्कांचे संरक्षण करणे हा यामागचा मुख्य उद्देश होता. यातून बघा 1985चा आसाम करार झाला किंवा 1985चा आसाम करार झाला आणि त्यानंतर ही चळवळ थांबली. जवळपास 6 वर्ष ही चळवळ सुरू होती. यामध्ये 850हून जण जे बघा शहीद झाले होते. आता हे चर्चेत का आलेलं आहे? तर हे जे काही 850हून अधिक जण शहीद झाले होते बघा, तर या शहीदांच्या स्मरणार्थ आसाम राज्यामध्ये शहीद स्मारक हे उभारण्यात आलेले आहे आणि त्या ठिकाणी बघा नुकतंच नरेंद्र मोदी यांनी भेट देऊन जे काही शहीद झालेत बघा, तर त्यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे आणि त्यासाठी ही आसाम चळवळ एक पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरलेला आहे. कुठे? तर आसाम या ठिकाणी शहीद स्मारक उभारण्यात आलेले, जे 850 जण शहीद झाले होते बघा या चळवळीमध्ये, तर त्यांना नुकतंच नरेंद्र मोदी यांनी बघा श्रद्धांजली वाहिलेली आहे. हा परिसर जो आहे बघा, तर तो बलिदानाचे प्रतीक म्हणून मानले जाते. या परिसराला बलिदानाचे प्रतीक म्हणून मानले जाते. 5वा प्रश्न आहे, अंजदीप हे पाणबुडी विरोधी लढाऊ जहाज कोणत्या नौदलाकडे कोठे सुपूर्द करण्यात आले आहे? तर अंजदीप हे पाणबुडी विरोधी लढाऊ जहाज हे चेन्नई, तमिळनाडू या ठिकाणी बघा नौदलाकडे सुपूर्द करण्यात आले आहे. एक प्रश्न तुमच्यासाठी, सध्या भारताचे नौदल प्रमुख कोण आहेत? महत्त्वाचा प्रश्न आहे, परीक्षेमध्ये रिपीट होतो. याचं उत्तर आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे. तर अंजदीप हे पाणबुडी विरोधी लढाऊ जहाज नौदलाकडे सुपूर्द करण्यात आले आहे चेन्नई, तमिळनाडू या ठिकाणी. सरकारी खाजगी भागीदारी अंतर्गत GRSE आणि कुतुपल्ली येथील L&T शिपयार्ड, कोणी? L&T शिपयार्ड यांच्याद्वारे संयुक्तपणे भारतीय नौदलाच्या नियमानुसार रचना आणि बांधणी ही करण्यात आलेली आहे. या अंजदीप पाणबुडी विरोधी पाणबुडी जी काही विरोधी आहे बघा, तर याची रचना ही L&T शिपयार्ड यांच्याद्वारे संयुक्तपणे करण्यात आलेली आहे. 6वा प्रश्न आहे, डिसेंबर 2025 मध्ये श्रीलंका ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनला एकूण किती वर्ष पूर्ण झाली आहेत? तर डिसेंबर 2025 मध्ये श्रीलंका ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनला एकूण 100 वर्ष पूर्ण झालेले. या वर्षीचं शताब्दी वर्ष असणार आहे श्रीलंका ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनचं, लक्षात ठेवायचं आहे. पूर्वीचं नाव काय होतं? तर रेडिओ सिलोन असं पूर्वीचं नाव होतं. सुरुवात केव्हा झाली होती? तर 16 डिसेंबर 1925 ला सुरुवात ही झाली होती कोलंबो रेडिओ म्हणून. आशियातील पहिला रेडिओ स्टेशन जर आपण पाहिलं तर तो होता बघा कोलंबो रेडिओ, जो आशियातील पहिला रेडिओ स्टेशन होता. जनक आपण पाहिले तर एडवर्ड हार्पर जनक आहेत. भारतात लोकप्रिय बिनाका गीतमाला आहे.
7वा प्रश्न आहे, सध्या चर्चेत असलेल्या कुनार नदीवर कोणता देश धरण बांधणार आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. तर सध्या चर्चेत असलेल्या कुनार नदीवर अफगाणिस्तान तालिबान सरकार बघा धरण बांधणार आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे, विचारला जाऊ शकतो. तर तालिबानचं सरकार आल्यानंतर अफगाणिस्तान हा देश बघा प्रथमच भारतात राजदूत नेमणार आहे. हा देखील ऑप्शन म्हणून प्रश्न लक्षात ठेवायचा आहे. तालिबानचं सरकार आल्यानंतर अफगाणिस्तानचा पहिलाच राजदूत हा नेमणार आहे. कुनार नदीवर अफगाणिस्तान आता धरण बांधणार आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे, कुनार नदी जी काही आहे बघा, तर ती काबूल नदीची उपनदी आहे. काबूल नदीची उपनदी. याचा उगम कोणत्या ठिकाणी होतो? तर हिंदुकुश पर्वतरांगेतील हिमनद्यांमधून. हिंदुकुश पर्वतरांगेतील हिमनद्यांमधून कुनार नदीचा उगम होतो. ती पुढे जाऊन काबूल नदीला मिळते. पाकिस्तानमधून वाहत वाहत ती अफगाणिस्तान या ठिकाणी जाते. कुठे? तर पाकिस्तानमधून अफगाणिस्तानमध्ये ती वाहते. पुढचा 8वा प्रश्न आहे, ड्रोग पॅराशूट उघडण्याची यशस्वीपूर्ण चाचणी ही कोठे घेण्यात आली? तर ड्रोग पॅराशूट उघडण्याची यशस्वीपूर्ण चाचणी ही पर्याय चंदीगड. कोठे? चंदीगड या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. इस्रो आणि DRDO मिळून, इस्रोचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? व्ही नारायणन हे इस्रोचे सध्याचे अध्यक्ष आहेत. DRDOचे अध्यक्ष कोण आहेत? समीर व्ही कामत. दोन्ही लक्षात ठेवायचे आहेत. तर इस्रो आणि DRDO मिळून हे ड्रोग पॅराशूट बघा याची यशस्वी चाचणी ही घेण्यात आलेली चंदीगड या ठिकाणी. गगनयानमध्ये वापरलं जाणार आहे. हे जे काही ड्रोग पॅराशूट आहे बघा, तर ते जे काही भारताची गगनयान मोहीम आहे बघा, तर या गगनयान मोहीममध्ये वापरले जाणार आहे. गगनयान मोहीम ही भारताची पहिली मानव अंतराळ मोहीम असणार आहे. परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो, कोणती मोहीम ही भारताची पहिली मानव अंतराळ मोहीम असणार आहे? तर गगनयान मोहीम ही भारताची पहिली मानव अंतराळ मोहीम असणार आहे, ज्यामध्ये ड्रोग पॅराशूटचा वापर हा केला जाणार आहे. अंतराळवीरांना सुरक्षित परत येण्यासाठी हे वापरले जाणार असून उतरताना ड्रोग पॅराशूट हे सर्वात आधी उघडले जाते. हे झाले आता माहितीचे गट करंट अफेअर्स. आता घेऊया फक्त रिव्हिजन, म्हणजे आपलं चांगलं लक्षात राहील. पहिला प्रश्न होता, जगातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प हा काशिवाजाकी आहे. काशिवाजाकी जो कोणता देश पुन्हा सुरू करणार आहे? तर काही वर्षांपूर्वी तो बंद करण्यात आला होता, तर तो पुन्हा एकदा जपान सरकार आता सुरू करणार आहे, जो जगातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प आहे. दुसरा प्रश्न आहे, नुकताच राष्ट्रीय शेतकरी दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर पर्याय क 23 डिसेंबरला राष्ट्रीय शेतकरी दिवस हा साजरा करण्यात आला. तिसरा प्रश्न आहे, क्वाड देशाचा प्रथम संयुक्त लॉजिस्टिक सराव कोठे आयोजित करण्यात आला? तर अमेरिका या देशामध्ये क्वाड देशाचा प्रथम संयुक्त लॉजिस्टिक सराव हा आयोजित करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न आहे, सध्या चर्चेत असलेली आसाम चळवळ ही कोणत्या वर्षी सुरू झाली होती? तर 1979 साली सुरू झाली होती, समाप्त झाली होती 1985 साली. पाचवा प्रश्न आहे, अंजदीप पाणबुडी विरोधी लढाऊ जहाज हे कोणत्या नौदलाकडे कोणत्या ठिकाणी सुपूर्द करण्यात आले? तर चेन्नई तामिळनाडू या ठिकाणी अंजदीप पाणबुडी विरोधी लढाऊ जहाज हे नौदलाकडे सुपूर्द करण्यात आले आहे. सहावा प्रश्न आहे, डिसेंबर 2025 मध्ये श्रीलंका ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनला एकूण किती वर्ष पूर्ण झाली आहेत? तर पर्याय ब 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत. सातवा प्रश्न आहे, सध्या चर्चेत असलेल्या कुनार नदीवर कोणता देश धरण बांधणार आहे? तर पर्याय ड अफगाणिस्तान हा देश बघा सध्या चर्चेत असलेल्या कुनार नदीवर धरण बांधणार आहे. आठवा प्रश्न आहे, ड्रोग पॅराशूट उघडण्याची यशस्वीपूर्ण चाचणी ही कोठे घेण्यात आलेली आहे? तर चंदीगड या ठिकाणी बघा ड्रोग पॅराशूट उघडण्याची यशस्वीपूर्ण चाचणी ही घेण्यात आलेली आहे. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 8 चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहेत, जे येणाऱ्या भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. याचा PDF हा टेलिग्रामवर अपलोड केला जाणार आहे, त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता. भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.